आठवण विसरले जयाचे अंतकरण पार्था तो संन्याशी जाण निरंतर ते शरीर भाव नासती इंद्रिय विषयी विसरती जे सोहम भाव प्रतिती प्रकट होय अहंकाराचा अभाव झाला की त्या ज्ञानी पुरुषाला कर्माचा लेप लागत नाही. काल आपण विचार केला स्वप्न जर आपल्याला पडलं तर स्वप्नाचं राज्य आणि मरण जागृतीमध्ये सुख दुःखाला कारण होत नाही, कारण जागृतीची आणि स्वप्नाची सत्ता भिन्न आहे. तसं कर्माची सत्ता आणि माझ्या वास्तविक आत्मस्वरूपाची सत्ता भिन्न असल्यामुळे कोणत्याही प्रकारचं कर्म त्याला लिप्त करू शकत नाही. आणि याच्याही पुढे ज्ञानी पुरुष जेव्हा कर्माकडे पाहतो तेव्हा तो कर्माला भिन्नत्वाने पाहतच नाही. जेव्हा तो कर्माला पाहिला जातो त्याचा आत्मत्वे निश्चिला होई तो जया तया दृश्याते पाहे ते दृश्य द्रष्टेपणेशी होत जाये तयाचे रूप मनोनी कार्य करता क्रिया हे स्वरूपची झाले जया नाही शरीराधिकी तया कर्मबंध. तीच ओवी या दोन्ही ओव्या या श्लोकावरच आलेल्या आहे. म्हणून जेव्हा तो महात्मा आपण आपल्या जीवनाचं अध्यात्मामध्ये राहत असताना सूक्ष्म निरीक्षण केलं तर लक्षात येतं जेव्हा जेव्हा आपल्याला एखाद्या व्यक्तीकडून किंवा एखाद्या पदार्थाकडून दुःख होतं तेव्हा त्या पदार्थाला त्या व्यक्तीला आपण आपल्यापेक्षा वेगळं समजलेलंच असतं. भेद केल्याशिवाय सुख दुःखाची जाणीव आपल्याला होतच नाही. आणि ज्या अवस्थेमध्ये एखादा प्रतिकूलही पदार्थ असेल पण जर त्याला आपण आपलं स्वरूप समजलं की आपल्याला दुःख होत नाही. उदाहरण आपलंच आहे ना, आपलेच दात असतात आणि आपलेच ओठ असतात किंवा आपली जीभ असते, जीभ दातांनी चाविली कोणी बत्तीशी ताडिली. आपली जर जीभ आहे आपल्याच दातांनी जर ती दाताखाली जर आली तर आपण दात पाडत नाही का, दातही आपलेच आहेत, जीभही आपलीच आहे. सामान्य व्यवहारामध्ये प्रतिकूलता देणारा दात वेदना होते जिभेला, पण तिथे जर फक्त आपलं आपल्या स्वरूपाशी जर ते आपले अवयव म्हणून ऐक्य केलं तरी सुद्धा आपल्याला वेदना होत नाही. जगतामध्ये कोणताही पदार्थ प्रतिकूल नाहीच. ज्ञानी पुरुष जेव्हा पाहतात, बाबांच्या मुखारविंदातून आपण ते उदाहरण ऐकलं, कोणीतरी लोकांनी त्या महापुरुषाला खूप ताडण केलं, त्रास दिला. कालांतराने काही माणसं आले, त्यांना दवाखान्यात नेलं, काही लोकांनी उपचार केला, काही लोक फळं घेऊन आले. महात्मा हसतात म्हणे, वारे वा प्रभू चांगली दया आहे म्हणे, मारायला तूच आला, उचलायला तूच आला, उपचार करायला तूच आला आणि आता फळं घेऊनही तूच आला. म्हणजे ज्याने फळं आणले त्याला ते माप म्हणले, वा वा वा, मारणारा तूच आहे का, तो लावू मी नाही, अहो मी तुला नाही देवाला म्हणतो आहे. या उपाधी माझी गुप्त चैतन्याचे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती किंवा तत्वज्ञ तत्वाला जाणणारे सतत स्वीकारिती. असा ज्या महापुरुषाचा अभेद भाव प्राप्त झाला आहे म्हणून कार्य करता क्रिया हे स्वरूपची झाले जया नाही शरीराधिकी तया कर्मबंध. त्याला शरीराकडून घडणाऱ्या कर्माचा बंध नाही, इंद्रियाकडून घडणाऱ्या कर्माचा बंध नाही, मनातून होणाऱ्या संकल्प विकल्पाचा बंध नाही, विषयाचा बंध नाही, विषय वासनाचा बंध नाही, अज्ञानाचा नाही आणि अमृतानुभवामध्ये सांगितलेला ज्ञानबंध सुद्धा नाही. इतका तो खऱ्या अर्थाने मुक्त झालेला आहे. मनोनी आत्मयाचे केवळ जो रूपची झाला केवळ तया नाही बंदिशाळ कर्माची. काल आपण याही ओळीचा अर्थ पाहिला. यातून ज्ञानोबाला एक व्यंजना सांगायची आहे. मनोनी आत्मयाचे केवळ, केवळ शब्दाचाही काल आपण अर्थ पाहिला. जिथं द्वैत नाही तत्सापेक्ष अद्वैत भावही नाही, दुजेपणा नाही म्हणजे दोन नाही, तत्सापेक्ष एकही नाही. म्हणजे मला वाटतं 15व्या अध्यायामध्ये अशी ओवी बघा, मग एकपणना 30व्या अध्यायात असे ती सांगा. आता एकपणना दुजे असे नाही नेनिजे अनुभव निर्भुजे बुडाला जेने. एकत्व होते दुजे होते, आता ते केलं आणि एकत्व प्राप्त झालं असं बोलण्यापुरतं सुद्धा जिथं शिल्लक राहिलं नाही. आम्ही तुम्हाला ऐसे विवंचने पुरते आता तुझे हन होते की एकच हे आई ते सतसिद्ध आहे. ऐसे विवंचने पुरते हा उरीचे ना. कधी कधी काय होतं, तुम्हाला उभी आठवते पण तुमचं व्यवधान जर माझ्याकडून तुटलं गेलं तर मग तेवढ्या वेगामध्ये ते
अर्थिंग करायला स्पार्किंग होती की नाही तसं होऊ शकता. तुम्हालाच नाही ते मलाही कधी कधी होतं. समान सत्य साधक माझं व्यवहार असं घडू शकतं. आता तुझे होतं ते गेलं आहे आणि आईतच स्वतः एकत्व प्राप्त झालं की विवंचना करण्यापुरतं सुद्धा कोणताही भाव जिथं शिल्लक राहते, शून्य नाही आणि द्वैत सुद्धा नाही. याला म्हणतात आत्मयाचे केवळ जो रूपची झाला निखिळ शुद्ध आत्मतत्व आहे, ज्याला उपाधी वेगळी तुम्ही निर्विकार, कोणत्याही काळामध्ये उपाधीचा स्पर्श झालेला नाही आणि स्पर्श होऊही शकत नाही, सत्ता भिन्न आहे ना. आता सामान्य लोकाला स्वामी महाराजांच्या त्या वचनामृतामध्ये एक वचन असं आलं आहे, तुम्ही विचारता म्हणून आम्ही सांगतो की अध्यस्त पदार्थाची निवृत्ती अधिष्ठान रूप होते आहे. हे तुम्ही विचारता म्हणून आम्ही सांगतो आहे, नाहीतर आम्हाला अध्यस्तही सांगायचं नाही आणि तत्सापेक्ष अधिष्ठानही त्याला म्हणायचं नाही. तुम्ही विचारता म्हणून आम्हाला त्या कक्षेमध्ये येऊन सांगावं लागतं, नाहीतर अजातवादाच्या कक्षेमध्ये चोद्यम वा परिहारो वा क्रियताम द्वैत भाषया अद्वैत भाषया चोद्यम नास्ति नापि तदुत्तरम. अद्वैत भाषेमध्ये प्रश्नही नाही, प्रश्नच नाही तर उत्तर देण्याचे काही कारण नाही, फक्त हे द्वैत भाषेमध्ये बोलावं लागतं. आणि अशा ज्ञानोबाईची 12व्या अध्यायामध्ये ओवी बघा, हा ठावोवरी सोहम भावाच्या पहिल्या तिरी निगो सरला. द्वैत भावाच्या पहिल्या तिरी हा ठावोवरी सोहम भाव सरोवरी, जो द्वैताच्या पहिल्या तिरी निगो सरला, इतक्या मर्यादेपर्यंत तो आलेला आहे. हा ठावोवरी जो सोहम भाव सरोवरी, तो द्वैताच्या पहिल्या तिरी निगो सरला, याला म्हणतात रूपची झाला निखिळ शुद्ध आत्मस्वरूपाला तो प्राप्त झाला आणि तया नाही बंदिशाळ कर्माची. जो आत्मस्वरूपाला प्राप्त झाला त्याला कर्माची बंदिशाळा नाही, किंवा ज्याला कर्माची बंदिशाळा वाट्याला येऊन असं वाटतं त्याने आत्मस्वरूपाला प्राप्त व्हावं, असा त्याचा व्यंजनेचा अर्थ आपल्या लक्षात घेता येईल. की जो या पलीकडे जायचं ज्याला अपेक्षा असेल की तिथं ती पोवी आले बघा की व्याधा हातोनी सुटला विहंगम जायचा, तो संसार येथे फिटला, जो नैराशे विनटला व्याधा हातोनी सुटला विहंगम जायचा. पारद्याच्या तावडीतून ज्याप्रमाणे पक्षी सुटावा तसा तो संसाराच्या व्यथेतून सुटलेला आहे. आणि परमार्थामध्ये सगळ्यात मोठा अलंकार कोणता आहे? नैराश्यम परमम सुखम, आशा ही परमम दुःखम, नैराश्यम परमम सुखम. ज्याला इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगापैकी एकही आशा नाही त्याला म्हणतात नैराश्य. व्यवहाराचे लोक नैराश्याला प्राप्त होतात ना, तो इथे नाही अर्थ घ्यायचा. ते लोक नर्वस झालेले आहे, त्यांचा इथं नाही अर्थ घ्यायचा. ते नैराश्याला प्राप्त म्हणजे निराश हताश झालेले आहे. इथं तसा नाही, सगळ्या प्रकारची आशा निशेष निघून गेली आहे त्याला म्हणतात निराशा, कोणतीच आशा नाही. आणि त्या निराशेचा जो भाव त्याला नैराश्य असं म्हणतात आणि त्याने तो शोभून दिसतो आहे. जो नैराश्ये विनटला व्याधा हातोनी सुटला विहंगम जैसा. आपण बाबांच्या मुखातून एक उदाहरण ऐकलं. एक महात्मा हिमालयाच्या दरीमध्ये राहायचे आणि मग एका राजाला त्यांचा पत्ता लागला. राजा भाविक होता बिचारा, त्याने सांगितलं मला महात्म्यांची भेट घ्यायची आणि काही त्यांना देता आलं तर मी देण्याचा प्रयत्न करतो आहे. जे परमात्म्याला देऊ शकतात त्यांनाही आपण द्यावं असं त्या राजाला वाटलं. गेला बिचारा राजा. महात्मा आपल्या अंगावर कोवळं होऊन घेऊन बसले होते आणि त्या राजाची सावली पडली त्यांच्या अंगावर. राजा म्हणला तुम्हाला नमस्कार करतो, काही अपेक्षा असेल, तुम्हाला काही द्यायचं असेल तर माझ्याकडे मागणी करा. तो द्यायचंय का? एक काम कर, थोडीशी जागा सोड म्हणजे ते होऊन माझ्या अंगावर पडू दे. नैराश्य विनटला व्याधा संसार येथे पिटाला, जन्माला मरणाला यायचंय पुन्हा पुन्हा, संसारामध्ये आसक्त व्हायचं आहे. ही व्यथाही त्याच्या जीवनामध्ये राहिली नाही. मरणा येईलीच कडे मज मिळवून गेले पुढे, मग मरणी आणिकीकडे जातील केवी. याला म्हणतात शुद्ध स्वरूपाला तो प्राप्त झाला. आणि अशा पुरुषाला मग कर्माचं कोणतेही बंधन नाही बरं. म्हणजे संचित कर्माचं बंधन नाही, प्रारब्ध कर्माचे बंधन नाही आणि त्याच्या हातून आता क्रियमान कर्म घडलं तरी त्याचं त्याला बंधन नाही. ज्ञानोबा म्हणतात अशा महापुरुषाला शास्त्र कर्म नाही सांगत, पण त्याने कर्म केलं तर काही वाईट नाही. उलट त्याने कर्म केलंच पाहिजे. स्वतः करता नाही म्हणून
समर्थ जो येथे आथिला सर्वज्ञते तेने विशेष कर्माते त्याच्याविना. जो सर्वज्ञ आहे, समर्थ आहे आणि आत्मस्वरूपाच्या भावाला प्राप्त झाला त्याने तर विशेष कर्म केलं पाहिजे. बघा, कर्माते त्याच्याविना. का? कारण त्याचं अनुसरण करणारे भरपूर लोक असतात. कल्पना करा, स्वरूपाला एखादा महात्मा प्राप्त झाला, तो स्वतः कृतार्थ आहे, प्राप्तार्थ आहे, पण त्याचं अनुसरण करणारे जर अनेक साधक असतील तर त्या साधकांकडे दृष्टिकोन ठेवून स्वतः करता कृतार्थ आहे. वास्तविक जर तो वृत्तीवर आला तर कर्म करू शकतो, नाहीच वृत्तीवर आला तर त्याच्याकडून आपण अपेक्षाही करणार नाही. पण जर त्याने कर्म केलं कटाक्ष ठेवून, बाबा सांगतात ना, स्वतः कृतामुक्त झाला तो कृतार्थ आहे. पण जगाचा विक्षेप स्वीकार करून जर तो या साधना मार्गामध्ये प्रवृत्त झाला तर त्याच्या जीवनाचा अनेक जणांना लाभ होऊ शकतो. कारण मार्गी अंदाजैसा पुढे देखणाही चाली जायचा, अज्ञाना प्रगटावा धर्म तैसा आचरोनी. उपदेशोनी नाही बरं, ज्ञानोबारांच्या प्रत्येक शब्दातला बारकावा आहे. त्यातला भाव असा आहे, अज्ञानी पुरुषाला जर धर्म प्रकट करून सांगायचा असेल ना तर त्यांना धर्म सांगून काही उपयोग होत नाही, कारण त्यांना तो कळतच नाही. धर्मस्य तत्वम निहितम गुहायाम महाजनो येन गतस्स पंथाः. काही मग श्रुती भिन्न आहे, स्मृती भिन्न आहे. नैको मुनियस्य वचन प्रमाणम. कोणत्याही मुनीचं वचन प्रमाण मानता येणार नाही, भिन्न भिन्नता आहे, किंवा त्याला विप्रतिपत्ती असं म्हणतात, मतमतांतर आहे. मग धर्माचं तत्व अत्यंत निबिड अशा गुहेमध्ये जर झाकून ठेवलेलं आहे तर मग जायचं कसं? महाजनो गतस्स येन गतस्स पंथाः. ज्या मार्गाने महापुरुष गेले तोच मार्ग आपल्या करता आहे ना. म्हणून तर मार्ग दावून गेले आधी दयानिधी संतते. मार्गी अंदाज तरीसा. सामान्य मार्गाने चालला तरी पण डोळसाला जावं लागतं, परमार्थ मार्गामध्ये चालला तरी डोळसाला जावंच लागतं. इथला डोळस आहे ज्ञानाचा डोळस डोळसा, ज्ञानाचा डोळा डोळसा, माझी डोळस तो विरेशा. हे स्तुती नव्हे बहुवसा भाग्याचा तो. म्हणून त्याच्या मागे जाण्यामध्ये आपल्या जीवनाचं कल्याण आहे. एकतर मनुष्याला आदर्शच लवकर कळत नाही, आणि कळाला तर मग त्याने त्याला सोडू नये. बघा, मार्गाधारी वर्तावे विश्व हे मोहरे लावावे, अलौकिक नोहावे लोकां प्रती. हे त्याचं कर्तव्य कर्म आहे. बरं, एके प्राप्तार्थ झाले जे निष्कामता पावले, तयाही कर्तव्य असे वर्णी लोका लागले. स्वतःला त्याला कर्माची बंदी शाळा नाही. चांगलं बघा, यातला एक बारकावा भाव असा आहे, सूक्ष्म भाव. त्याला स्वतः कर्माची बंदी शाळा नाही, पण कर्माचं बंधन त्याने स्वतः स्वीकारलेलं आहे. ते स्वतःसाठी नाही, लोकासाठी. लोकसंग्रहा लागी वर्तता कर्मसंगी, तो कर्मबंध अंगी वाचेला ना. आता भावाचा आहे, अज्ञान अवस्थेमध्ये विधिते पाळीत, निषेधाते गाळीत, मज देवणे जाळीत कर्म फळे, किंवा तस्मा शास्त्र प्रमाणंते कार्य व्यवस्थितो ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तम कर्म कर्तमी हार हसे. या कारणे पै बापा जया आती आपुली कृपा, तिने वेदाची अनुरूपा आनन दिले. शास्त्र म्हणेल जे सांडावे, राज्यही तृण मानावे, जे घेववी तेन म्हणावे विषही विरो. जोपर्यंत अज्ञानाच्या भूमिकेत आहे तोपर्यंत त्याने ते कर्म स्वीकारलेलं आहे. आता त्या अवस्थेमध्ये कदाचित कर्माचं त्यावर बंधन आहे, पण जेव्हा तो आपल्या स्वस्वरूपाला प्राप्त झाला, आता ज्ञान अज्ञानाचा संबंध तोडलेला आहे, आणि त्या अवस्थेमध्ये जर त्याने कर्माचा स्वीकार केला तर त्या अवस्थेमध्ये त्याला कर्म लागत नाही. तया नाही बंदिशाळ कर्माची बंदिशाळा त्याला नाही. आता बघा, एका भूमिकेमध्ये मज देवने जाळीत कर्म फळे, त्याने ते कर्म केलं आहे आणि ईश्वराला अर्पण केलं. म्हणजे ईश्वराला कर्म अर्पण केलं तेव्हाही त्याला बंधन नाही. आणि आता कर्म त्याने स्वतः स्वीकार केलेला आहे. कशा करता? लोकसंग्रहासाठी. म्हणजे लोकसंग्रहासाठी आग्रहपूर्वक जरी त्याने त्या ज्ञान भूमिकेमध्ये कर्म स्वीकार केला तरी वैशिष्ट्य असं आहे की त्याही भूमिकेत त्याला कर्म लागत नाही. म्हणजे साधक दशेमध्ये कर्म समर्पण केलं तरी कर्म लागत नाही, आणि सिद्ध भूमिकेमध्ये आग्रहाने कर्म केलं
तरी कर्माचा लेप लागत नाही. पण फायदा कोणता? जे आचरता अपरतया देखी लागेल लोकाया तरी चुकील हा अपाया प्रसंगेची. जर त्याने स्वतः ते कर्म आचरण केलं तर त्याला बघून अनेक प्रकारचे साधक वागणार आहे आणि म्हणून अनायासे जे उन्मार्गगामी आहे ते सन्मार्गगामी जर होणार असेल तर ते अपायाला चुकतील. कोणासाठी? म्हणजे साधकावर अनायासे या सिद्ध महात्म्याचा एवढा मोठा उपकार होणार आहे की अपायापासून यांनी चुकवावं आणि महात्म्याकडे जीवनाकडे बघून त्यांनी वाटचाल करावी. असं जर कर्म त्या महात्म्याकडून घडत असेल तर मग त्याने कितीही कर्म जरी केलं तर त्या कर्माचा कोणता लेप लागणार आहे? कोणताही लेप लागणार नाही. म्हणून अशा पुरुषाने कर्म करावं. आणि भगवान म्हणतात, अर्जुना खरं सांगू का, मलाही कर्म नाही ना. नमे पार्थ अस्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन नानवाप्तम वाप्तव्यम वर्त एवच कर्मणी. मला जगतामध्ये असं काही प्राप्त करावं असं काही नाही, पण तोही मी उगला कर्मी वर्ते. काही सांकडे काही माते की कवने की आरते आचरी मी धर्माते म्हणशी जरी तरी पुरतेपणा लागे आणि दुसरा नाही जगी. ऐसी सामुग्री माझ्या अंगी जानसी तू मृत गुरुपुत्र आणला तो तुवा पवाना देखीला तोही मी उगला कर्मी वर्ते. निवांत मी कर्म करतो आहे. म्हणजे भगवान परमात्म्याला कोणतंच कर्म नाही तरी पण सारथ्य पण पार्थाचे उष्ट्या पत्रावळ्या उचलाव्या तरी कर्म करतोच आहे की नाही. म्हणजे धर्माच्या घरी उच्चिष्ट काढावं कर्मदेवाचं आहे. द्वारकेमध्ये राज्य परिपालन करावं कर्मच आहे. अर्जुनाचं सारथ्य पण करावं तरी कर्मच आहे. पण काही जरी केलं ज्ञानी पुरुषाला आग्रह नाही आणि आपणही त्याच्या जीवनाकडे आग्रह बघू नये. नाहीतर आपली भूमिका अशी असते की एकदा ज्ञान हे ती महात्म्य आहे बरं का, पण ते मला तरी वाटतं अजून कर्मामध्ये गुंतलेले आहे आणि त्यांचं लोकसंग्रह करता आहे. आपण आपल्या चष्म्यातून कशा त्यांच्याकडे बघायचं. एवढा मोठा कर्माचा व्यापार जरी केला तरी कोणत्याही प्रकारचं कर्माचं कर्म त्याला लिप्त नाही करत. आपण आपल्या विचाराने त्यांना का लिप्त करावं. ते देहाभिमान सांडवणे गुणकर्मे ओलांडोनी साक्षीभूत होणे वर्तती तेही. मनोनी शरीरी जरी होती तरी कर्मबंधाना कळती जैसा का भूत चेष्टा गवस्ते घेपवेना. सूर्य उदयाला आला, सूर्याच्या प्रकाशामध्ये कोणी स्नान केलं, संध्यावंदन नावाचं कर्म केलं तर सूर्याला पुण्य लागत नाही. आणि एखाद्याने सूर्यप्रकाशाचा आधार घेऊन दिवसा घर फोडलं तर सूर्याला चोरीचाही कोणत्या प्रकारचा आळ लागत नाही, कारण तो सगळ्या प्राणीमात्रांच्या चेष्टा साक्षी भावाने पाहतो. त्याच्या प्रकाशाने प्रकाशित होतात म्हणून त्याला साक्षी म्हणायचं, नाहीतर तो कोणाचं प्रकाशनही करत नाही ना, काहीच नाही. जसा सूर्याला कोणत्याही प्रकारच्या कर्माचा लेप लागत नाही तसा आत्मस्वरूपाला किंवा शुद्ध आत्मस्वरूपाला जो प्राप्त झाला त्याला कर्माची कोणती बंदी शाळा भोगावी लागत नाही. मग अशा महापुरुषाने राज्य चालवलं तरी अडचण नाही. विरक्त होऊन वनवासामध्ये राहिले अडचण नाही. किंवा शुकाचार्यांना 7 दिवस भागवत सांगितलं, आपलं परीक्षित राजाला भागवत सांगितलं तरी कोणती अडचण नाही. त्यांचं वर्णन केले बघा शुकाचार्यांचं. गोदोहन मात्र गायीची धार काढण्यापुरता जेवढा वेळ लागतो तेवढ्याच वेळेपर्यंत फक्त त्यांनी भिक्षाटन करण्याकरता थांबावं. इतका ज्यांचा अपरिग्रहीपणाचा भाव आहे. पण परीक्षित राजा करता 7 दिवसापर्यंत एका ठिकाणी थांबले तरी काहीच नाही बा. राज्य चालवलं जनकांनी, प्रभू रामचंद्रांनी किंवा भगवान श्रीकृष्णाने, पण सोडण्याचा प्रसंग आला क्षणात सोडून दिला बघा. म्हणजे आपण ती खेड्यामध्ये पाहतो, यादवांचा पोर एक गोप्या भला बहुतची खेळ खेळला रे, लहान थोर अवघी मारिली खेळ चिमुडून गेला. केवढा मोठा प्रपंचाचा विस्तार केला देवाने. ज्ञानी पुरुषाच्या प्रपंचाचा विस्तार एवढा मोठा असू शकतो, पण जेव्हा सोडण्याचा प्रसंग आला एका क्षणामध्ये निजधाम गमन करायचं होतं. आता आठवलं म्हणून सांगतो, तसं मला दृष्टांत आठवला की सोडा वाटत नाही बघा. भगवंताने विचार केला 11व्या स्कंदामध्ये पहिल्या साध्यामध्ये हा विचार आला की विचारलं की यादवांना एवढा मोठा हा यादव कुळाचा निर्दालन करण्याचा प्रसंग का आला. गोविंद भुजगुप्तायाम म्हणजे भगवंताच्या बाहुबळाने अत्यंत संरक्षित असणारी ही द्वारवत्याम द्वारका नगरी होती. द्वारवती एवढी नगरी असताना
आणि ब्राह्मणावर प्रेम करणारे सगळे यादव होते, तरी पण त्यांना हा शाप का प्राप्त झाला? त्याचं कारण देवाचा संकल्प होता. देवाने विचार केला, मी सगळ्या या पृथ्वीवरचा भार हरण करण्याकरता आलेलो आहे आणि या प्रसंगाला देवांच्या विनंतीनुसार जर मी माझ्या निज धामाला गेलो तर आता विद्यमान काळात माझ्या संसर्गामुळे किंवा संबंधामुळे हे यादव देव दैत्य दानवांना आटोपत नाही आणि हे जर जास्त उन्मत्त झाले तर यांचा विनाश करण्यासाठी मला पुन्हा यावं लागेल. मग आता एक काम करू ना, यांचा विनाश पहिल्यांदा करू आणि मग आपण स्वधामाला गमन करू, निज धामाला निघून जाऊ. म्हणून भगवंतांनी पहिल्यांदा आपल्या द्वारका नगरीमध्ये राहणाऱ्या सगळ्या महर्षी पुरुषांना, संत साधूंना द्वारकेच्या बाहेर पाठवलं. का? जिथं संत साधू विराजमान असतात तिथं अनर्थाची चाल चालत नाही आणि संत ज्या ठिकाणी निघून जातात तिथं अनर्थाची चाल चालतात. भगवंताने सगळ्यांना बाहेर पाठवून दिलं. मग त्या यादव कुलामध्ये जो सांब नावाचा पुत्र होता की नाही, त्याच्या मनामध्ये संकल्प झाला की आपण ऋषीमुनीची चेष्टा करावी आणि त्याला चेष्टा करावी. तर त्याने गर्भवती स्त्रीचा वेश परिधान केला. अगदी नाजूक रूपामध्ये चालणं, हळूच पाऊल टाकणं, हे सगळ्या प्रकारचा शृंगार केला. 2-4 सख्यांना आपल्या बरोबर घेतलं, त्यांच्या खांद्यावर हात टाकला आणि एकदम आसन्न प्रसव गरोदर जी स्त्री आहे तशाप्रमाणे चालू लागला. लागूच थांबला तो सांब, सुंदर होता दिसायला. आणि मग ऋषीमुनींना नमस्कार केला त्या सख्यांनी आणि सांगितलं, ऋषीवर ही समोरची काही स्त्री आहे ना, गर्भवती आहे, आपल्या जवळ येण्याकरता तिला संकोच वाटतो, तुम्ही त्रिकालदर्शी आहात ना, मग सांगा बरं त्याला पुत्र होईल का पुत्री प्राप्त होईल? ऋषींच्या लक्षात आलं. हे नारदांनी पाहिलं आणि नारद नृत्य करायला सुरुवात करतात. वा, आता ऋषी मुनींच्या मुखारविंदातून एक शापाची ठिणगी बाहेर पडणार आणि ती ठिणगी एवढी पेटणार की ज्याप्रमाणे तो इंधन लागला की मग त्रिभुवनाला अवकाळला जाऊ शकत नाही, यादव कुलाचं निर्दलन होईल. तर ऋषींनी पाहिलं, आमची चेष्टा करता, अरे म्हणे मुलगाही नाही होणार, मुलगी नाही होणार, मग मुसलम कुलनाशन, यांच्या उदरातून मुसळ प्रकट होणार आणि ते कुळाचा नाश करणार. त्याने ते सोडून पाहिलं ना, तर खरंच मुसळ निघाली. ते सभागृहामध्ये आले. पहिल्या अध्यायात हा विचार आहे सगळ्या भागवताच्या 11व्या स्कंदामध्ये. आल्यानंतर त्या सगळ्या यादवांनी विचार केला की आपण हे विपरीत कर्म केलं, कारण हे ज्याप्रमाणे यौवनम धनसंपत्ती प्रभुत्वम अविवेकता एकेकम अपि अनर्थाय किम यत चतुष्टयम. तारुण्य, धनसंपत्ती, सत्ता आणि अविवेक यापैकी एक एक गोष्ट जरी असेल तरी पण सगळ्या प्रकारचा अनर्थ होतो. इथं तारुण्य आहे, यौवनम धनसंपत्ती तर सगळी सोन्याची नगरी आहे, सत्ता आहे आणि अविवेक म्हणून तर ऋषीमुनींची चेष्टा केली. 4 एकत्र आल्या, का अनर्थ होणार नाही? मग त्यांनी सभागृहामध्ये मुसळ दाखवलं, त्याचं चूर्ण केलं, पण एका भागाचं चूर्णच नाही झालं. लोखंडी भाग होता, समुद्रामध्ये फेकून दिलं. भगवंताला काही नाही सांगितलं. मग काही लोक म्हणतील भगवंताला हे अशक्य आहे त्यामुळे करता नसणार. अरे जो मृत पुत्र आणू शकतो त्याला हे काय अडचण आहे? पण सांगितलं नाही बघा. त्या चूर्णापासून लव्हाळ तयार झाले, हे रिका म्हणतात. आणि जो भाग लोखंडाचा होता तो एका माशाने गिळला, तो मासा एका पारध्याने पकडला, कापला, त्याच्यापासून शस्त्र तयार केलं. ज्या भगवंताने एवढा मोठा प्रपंच विस्तार वाढवला होता, ज्याने द्वारकेतले सगळे यादव सगळे प्रबल केले होते, त्या परमात्म्याला त्या यादवांना सोडण्याकरता क्षणही लागला नाही. ज्ञानी पुरुषाची आसक्ती एवढी असते बघा, म्हणजे फुंकर मारण्यापुरती असते. मारली फुंकर, संपला प्रपंच. त्याच्या मनात आहे काय ग्रहण करायचं आणि काय सोडायचं. मी ते राजेश्वरानंदांच्या मुखातून एक उदाहरण ऐकलंय बघा, तुम्ही ऐकलं असेल कदाचित. एक महात्मा प्रवास करू लागले रेल्वेनं. आता त्या रेल्वेचं असं आहे, थोडंसं आवडलं तर बघा, रेल्वेचं असं आहे, जेवढा दर जास्त तेवढा आदर जास्त. रेल्वेमध्ये जेवढं तिकीट जास्त खर्च करतो आपण तेवढा आपल्याला आदर मिळतो ना. जर तुम्हाला तिकीट खर्च नसेल करायचं तर मग जास्त जनरलमध्ये, मग उभं राहायला जागा नाही. जास्त खर्च केला की मग शय्या, मग 3 टियर, मग असे 2nd क्लास, 1st क्लास आहे. त्या महात्म्याला प्रवास करायचा. मग त्याने आपल्या शिष्याकरता स्वतः करता तिकीट बुक केलं. पण कोणतं? समोर 2 सीट
पुढे पण 2 सीट अशा असतात. ते रेल्वेमध्ये सुविधा असते. मग महात्मा त्या AC मध्ये प्रवास करतात, वातानुकूलित सुविधा आहे. नेमकं त्यांच्या समोर एक गृहस्थ व्यक्ती आला. राजेश्वरानंद महाराजांनी सांगितलेलं आहे उदाहरण. पण तो गृहस्थ व्यक्ती आला. काही माणसं विनाकारण जळतात, काही घेणं देणं. आता ते खर्च कोणी केला? महात्म्याने. रेल्वे कोणाची? सरकारची. काही घेणं आहे का? पण ते महात्मा जेव्हा AC मध्ये आले तेव्हा त्याने वा वा, तुम्ही महात्मा आहे ना संन्याशी, आणि तुम्हाला कशाला पाहिजे ACचा प्रवास? म्हणजे आता महात्म्याने का लटकून यायचं का रेल्वेला? काय लोक काय बोलतील काही सांगता येत नाही. तुम्हाला कशाला पाहिजे ACचा प्रवास? म्हणजे यांना चालतो प्रवास, महात्म्याने करू नये. महात्मा काही बोलले नाही. तुम्हाला जर वातानुकूलित प्रवास पाहिजे तर तुमच्यात आमच्यात फरक काय? महात्मा काही नाही म्हटले बघा. मग तेवढ्यात महात्म्याचा शिष्य आला पाणी घेऊन. आता त्याचा महात्म्याचा शिष्य आला आणि याची बायको जवळ होती. तो न वा वा, तुम्हालाही शिष्य लागतो का? मग तुम्हाला शिष्य लागत असेल तर माझ्या जवळ बायको आहे, आपल्यात फरक काय? कारण संग्रह दोघांकडे सारखाच आहे. जाऊ द्या म्हणे महात्मा, कुठे यांना वेळ देता. महात्म्याला थोड्या वेळाने भूक लागली आणि त्याने आपली पिशवी खोलली बघा, काजू बदाम निघाले. मग तर जास्तच राग आलाय त्याला. त्यानं वा वा वा, आमच्याकडे चिवडा आहे, तुमच्याकडे काजू बदाम, तुमच्याकडे आमच्यात फरक काय? संग्रह तर सारखाच आहे की नाही? महात्म्याने काही उत्तर दिलं नाही. थोड्या वेळाने रेल्वे थांबली बघा. नेमके थंडीचे दिवस असल्यामुळे महात्म्याने रेल्वे थांबल्यामुळे बाहेर आले आणि चहा घ्यायला सुरुवात केली. तेवढ्यात आलाच बघा तो म्हणला, मला चहा लागते ठीक आहे, पण तुम्हाला चहा कशाला पाहिजे? तुमच्यात आणि आमच्यात फरक काय? मोठी माणसं योग्य वेळ आल्याशिवाय उत्तर देत नाही. चहा संपला आणि तेवढ्यात त्या रेल्वेने एक हॉर्न वाजवला. 2 वाजवतात बघा, पहिला तयार होण्यासाठी आणि दुसरा चालण्यासाठी. म्हणजे दुसरा हॉर्न वाजला तेवढ्यात आता काजू बदाम खाणारा महात्मा होता की नाही, महात्म्याने त्याचा हात पकडला म्हणे थांबणार आहे, तुला आपल्यातला फरक सांगतो म्हणे. आता तर रेल्वे सुटणार आहे ना, आता फरक? अहो रेल्वे सुटेल, गाडी निघून जाईल. महात्मा म्हणला माझीही जाईल, तुझीही जाईल, फरक सांगतो ना तो. आणि अहो माझी त्याच्यात बायको बसलेली आहे, म्हणजे त्याची बरं. महात्मा म्हणजे मग माझाही शिष्यच बसलेला आहे की नाही, दोघांचाही सुटून जाईल. अहो म्हणे माझे कपडे आहे, खाण्याचे पदार्थ आहे. महात्मा म्हणजे आपली काजू बदामाची बॅग आहेच की. मग तो मला, अहो तुम्ही सोडू शकता, मी नाही सोडू शकत. एवढाच आपल्यातला फरक आहे. जो क्षणात सगळं सोडू शकतो तोच महात्म्याचा फरक आहे. म्हणजेच काय? हे ज्ञानी पुरुषाचं आहे. राज्य चालवलं काय, कोणत्याही प्रकारचं कर्म केलं काय, आसक्ती आणि द्वेष ज्यांच्या मनाला कधी बंधन करू शकत नाही, अशा पुरुषाने कोणतंही कर्म केलं. एक 3ऱ्या अध्यायातली ओळी फार गोडे बघा. तैसे राग द्वेष निमाले, असंच आहे ना ओळी. तरी ब्रह्मीचे स्वराज्य आले, मग तो भोगी सुख आपुले आपणचे. राग आणि द्वेष कोणताच नाही, द्वेषही नाही आणि विशेष करून आसक्ती म्हणजे रागही नाही. मग अशा पुरुषाकडून कर्म जर घडलं, कारण तो आत्मस्वरूपाला प्राप्त झाला, शुद्ध स्वरूपाला, तयाही देहे ककिराती लौकिकी सुखदुःखी तया ते म्हणते. परी आम्हा तेसी प्रतिती परब्रह्मची हा, तो साक्षात परब्रह्म आहे. व्यवहारामध्ये लोक त्याला शरीरी म्हणतात. सुखदुःखाला प्राप्त झाल्यामुळे सुखी आहे. आता सुखी बघा भरभराट आहे, आता रडतो म्हणजे दुःखी आहे असं म्हणतात लोक. पण भगवंताला विचारलं तुम्हाला काय वाटतं? आम्हा तेसी प्रतिती परब्रह्मचे हा, तो साक्षात परब्रह्मच आहे, जो रूपची झाला केवळ. आणि मग त्याला कर्माची बंदी शाळा नाही, अहंकार नाही, कर्माची त्याची स्वरूपाची सत्ता भिन्न आहे, किंवा कर्म तो आपल्या स्वरूपात भिन्न मानतच नाही. मग आता ही कर्माची बंदी शाळा त्याला नाही, तर मग कर्माची बंदी शाळा कोणाला आहे? याच असणाऱ्या प्रकारामध्ये जे कर्म प्रवृत्ती हे लागी त्या आयास नाही अंगी. आत्मस्वरूपाला कर्माच्या प्रवृत्ती करता आयास नाही, आणि त्या आत्मस्वरूपाला हा प्राप्त झाला, यालाही आयास नाही. मग जगाच्या कर्माची प्रवृत्ती होती कशी? ज्ञानामध्ये प्रवृत्ती नाही होत. कर्मप्रवृत्ती सगळे कर्मप्रवृत्तीचा व्यवहार अज्ञानामध्ये होतो. आता ज्ञानी पुरुषांचा सगळा विचार या 59व्या ओळीपर्यंत संपलेला आहे. तया नाही बंदीशाळा कर्माची. मग आता त्याला कर्माची बंदीशाळा नाही, कर्माची प्रवृत्ती नाही. मग कर्माची प्रवृत्ती होते कुठं, किंवा कर्माची बंदीशाळा असते कुणाला? मग ज्ञानी पुरुषाला ज्ञान अवस्थेमध्ये नसेल तर याचा अर्थ काय झाला? कर्माची बंदीशाळा अज्ञानात असेल.
कर्माची बंदी शाळा या सामान्य अज्ञानी पुरुषाला असेल आणि जो स्वरूपाला नाही प्राप्त त्यालाही असणार, मग तो विचार ज्ञानोबा आहे या अवतरणामध्ये सांगतात. तरी अज्ञानाच्या पटी, अज्ञानाचा पट आहे, रूपक आहे बरं. हे म्हणजे अज्ञान हे कारण आहे मूळ. अज्ञानाच्या पटावर अन्यथा ज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञानाचं चित्र उमटतं. त्या ब्रह्मज्ञानाचं चित्र म्हणजे जगाचं चित्र आहे. रज्जूचं अज्ञान असेल तर सर्पज्ञानाचं म्हणजे जशी वस्तू आहे तशी न कळता विपरीत रूपाने कळणं याला अन्यथा ज्ञान असं म्हणतात. रज्जू रूपाने नाही कळाली तर रज्जूच आपल्याला अज्ञानामुळे सर्प रूपाने कळते. तसं सर्व व्यापक चैतन्य रूपाने कळालं नाही तर ते अन्य रूपाने अन्यथा ज्ञानाने जगद रूपाने कळतं. अज्ञानाच्या पटावर हे आहे पट आणि त्याच्यावर चित्र आहे जगाचं, हा झाला चित्रपट. परी अज्ञानाच्या पटी अन्यथा ज्ञानाचे चित्र उठी. मग हे चित्र काढणारे कोण आहे? चितारणी म्हणजे चित्र रेखाटणे त्रिपुटी प्रसिद्ध आहे. कोणती? ते पुढच्या श्लोकामध्ये सांगितले. पुढच्या म्हणजे आज फक्त आपण त्याचा उच्चार केला, बहुतेक आजही प्रवचन सापडायचं नाही. काल हेच वय झाल्या होत्या ना, त्याच्यामुळे बाबांना कोणी म्हणू नये का बाबा का आम्हाला आजचं प्रवचन सापडलं नाही. ओवीचा क्रमांक तोच येणार आहे. मग त्रिपुटी आहे 3 प्रकारची. कर्माचे प्रवर्तक आहेत 3 आणि कर्माचा संग्रह करणारे आहेत 3 जण. कर्माला प्रवृत्त करणारे कोण आहे? ज्ञानम ज्ञेयम परिज्ञाता त्रिविधा कर्म चोदना. चोदना म्हणजे प्रवृत्त करणारे प्रवर्तक, ज्याच्यापासून कर्माची प्रवृत्ती होते. ओवी मागची घ्यायची बरं एक 58 क्रमांकाची. तरी कर्म प्रवृत्ती ही लागी तया आयास नाही अंगी. आत्मस्वरूपाला कर्माच्या प्रवृत्तीसाठी कष्ट नाही. मग कर्माची प्रवृत्तीला कष्ट कोणाला आहे? अज्ञानी पुरुषाला, ज्याला ते कष्ट भोगावे लागतात. पण मग कर्माची प्रवृत्ती करणारे तरी कोण आहे? तर ते घेताना सांगितले. एक वृत्त्यात्मक असणारं ज्ञान, वृत्तीने व्यापला जाणारा विषय ज्ञेय आणि या सगळ्या वृत्ती ज्ञानाचा आश्रयभूत असणारा अंतःकरण उपाधी संबंध असणारी चैतन्य, त्याला ज्ञाता असं म्हणतात. म्हणजे ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय हे कर्माचे प्रवर्तक आहे. आणि एकदा प्रवृत्ती झाली की मग क्रियेसाठीचे साधन वापरलं जातं, त्याला करण असं म्हणतात. त्या करणात 2 प्रकार, एक अंतःकरण आणि बाह्यकरण. अंतःकरण म्हणजे मन बुद्धी चित्त अहंकार आणि बाह्य म्हणजे ज्ञानेंद्रिय किंवा कर्मेंद्रिय, हे करण आहे. कर्म म्हणजे या कर्णाने जे व्यापलं जातं, क्रियेनं व्याप्यमान जे असतं त्याला कर्म असं म्हणतात. आणि कर्णाला जो वापरून घेतो आहे त्याला म्हणतात कर्ता. ज्ञाता ज्ञाननेय हे कर्माचे प्रवर्तक आहे. कर्ता, कर्म आणि करण हे कर्माचे संग्राहक आहे. असं चिंतन पुढच्या श्लोकामध्ये येणार आहे. तो भाग आपण उद्या बाबांच्या मुखारविंदातून पाहू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव